संजय राऊतांच्या टीकेनंतर नवनाथ बन यांनी सुद्धा पलटवार केलाय। अजितदादांच्या अपघातासंदर्भात एडीआर दाखल आहे। संजय राऊतांनी कायद्याचं जरा ज्ञान घ्यावं असा पलटवार नवनाथ बन यांनी केलाय। तुम्हाला कायद्याचं ज्ञान नसेल तर जरा कायद्याचे धडे घ्या आणि कायद्याचा थोडासा अभ्यास करा। सुशांत सिंह प्रकरण, दिशा सैलेन प्रकरणामध्ये देखील एडीआरच दाखल झाला होता आणि आता अजितदादा प्रकरणामध्ये देखील एडीआर दाखल झालाय आणि एवढंच नाही तर SITच्या मार्फत तपास देखील केले जाते, चौकशी देखील सुरू आहे। त्यामुळं अशा पद्धतीचं दुटप्पी धोरण ठेवणं हे बंद करा। असंच सांगायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार असताना मुखवटे काय काय घातले होते आणि तुमच्या मुखवट्याखाली काय काय दडलं होतं हे सांगायला लागलो तर संजय राऊत आणि उभाटा गट तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही। संजय राऊत, तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे तपास यंत्रणांकडे द्या। विनाकारण भारतीय जनता पार्टीचा कशामध्ये हात आहे का हे संशयाचं वारं निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, त्यांनी काहीही फायदा होणार नाही। स्वतः शरद पवार साहेबांनी देखील सांगितलं की हा अपघात आहे। आता संजय राऊत शरद पवार साहेबांपेक्षा मोठे झालेत का? सगळ्या विषयामध्ये आपल्यालाच कळतं असा दावा संजय राऊत सातत्यानं करतायत। त्यामुळं कदाचित पवार साहेबांपेक्षा जास्त ज्ञान अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये संजय राऊतांना असेल। त्यामुळे अशी बेताल वक्तव्य संजय राऊतांकडनं करतात। भारतीय जनता पार्टी आणि या अपघाताचा काहीही संबंध नाही। उलट सरकारकडनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। आमदार रोहित पवार यांनी लोकशाही मराठीच्या क्रॉसफायर या कार्यक्रमात विशेष मुलाखत दिली। यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून हल्लाबोल केलाय। केवळ अमोल मिटकरीच दादांना न्याय मिळावा याकरता सभागृहात बोलत होते, इतरांना शांत राहण्याच्या कदाचित सूचना दिल्या असाव्यात असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। आता या सगळ्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटत आहेत। विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये काही लोक बोलत नव्हते, ते का बोलत नव्हते हे मला तरी नाही सांगता येणार। आणि त्यात दादांच्या पक्षातले ठराविकच मोजके, एक तर अमोल मिटकरी होते आणि 2-3 अजून काही लोक होते, ते बोलले आमदार, पण बाकी शांत बसले। आम्हाला असंही कळतं की त्यांना शांत बसण्यासाठी सांगितलं होतं। काही लोक बोलण्याचा प्रयत्न करत होते, नाही तर आम्हाला लॉबीमध्ये येऊन तिथं भेटत होते की नाही चांगला मुद्दा तुम्ही मांडताय, आमचा पाठिंबा आहे, ह्या सगळ्या गोष्टी। पण उघड उघड काही लोक आले नाहीत। कदाचित त्यांना असं वाटत असेल की बाबा सत्तेतले लोक त्यांना फंड देणार नाहीत का वेगळं काही कारण असेल। आता दादांनी साहेबांची साथ का सोडली, वेगळे बरेच कारण होते, त्यातलं एक कारण होतं की आमदारांना विकासाला निधी मिळाला पाहिजे। मग दादांनी जर आमदारांना विकासाला निधी मिळावा यासाठी एवढा मोठा निर्णय घेतला आणि मग ज्या आमदारांसाठी निर्णय घेतला त्यातले बरेचसे आमदार दादांची बाजू मांडताना दिसले नाहीत, हे मात्र त्या ठिकाणी दुर्दैव आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार परिवाराचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप मोठं आहे, कारण का पवार साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा आणि देशाचे मंत्री सुद्धा, म्हणजे विविध विभागाचे मंत्री असताना महाराष्ट्राला केंद्रबिंदू ठेवून त्यांनी तिथे काम केलंय। सामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून काम केलंय। पवार साहेबांनंतर दादा म्हणजे अजितदादा हे लोकांमध्ये खूप पॉप्युलर होते। पवार साहेब आणि दादा हे लोकनेते होते। काही लोक लोकनेते नसतात पण हुशार असतात। मी लोकनेत्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोकनेते हे दोघं होते। दुर्दैवाने अजितदादा आज तिथे नाहीत। पवार साहेब आहेत, ते आज लढायला त्या ठिकाणी तयार आहेत। त्यामुळे तुम्ही जे म्हणता ते जर खरं असेल तर दादांच्या बाबतीत तरी नक्कीच फुली होती हे आम्हाला कळलेलं आहे आणि साहेबांच्या बाबतीत सुद्धा असेल। आणि मला जे काही लोक आतून सांगतात की तू काळजी घे वगैरे, कुठं ना कुठंतरी महाराष्ट्राच्या राजकारणामधून पवार परिवाराचं जे काही वलय आहे, नाहीतर त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न काही विचाराची लोक करतायत असं आपल्याला म्हणावं लागेल। दादाचं निधन झाल्यानंतर सगळ्यात जास्त योगदान हे रोहितचं आहे ह्याच्यात। आणि त्याचबरोबर पार्लमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, आम्ही सगळ्यांनी दोन्ही हाऊसेसमध्ये हा मुद्दा मांडला। पण मला हे जड अंतकरणाने मी म्हणते की ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षा होती की ह्याच्यावर चर्चा आपलं असेंब्लीमध्ये झाली पाहिजे, त्या पद्धतीने झाली नाही। माननीय दादा हे ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री होते
तर काँग्रेसनी FIR कर्नाटकाच्या सरकारमध्ये केला. म्हणजे काँग्रेस पक्षाच्या बरोबर दादानी अनेक वर्ष एकत्र काम केलं आणि दादा गेल्यानंतर FIR करायला रोहितला काँग्रेसच्या सरकारकडे जावं लागलं आणि ज्या सरकारमध्ये दादा होता त्या सरकारने FIR करायला असा स्टँड किंवा नाकार का दिला, हे एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आणि बहीण म्हणून अर्थातच माझ्या मनात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.